वेलकम टू एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय MPSC 2023 ला जो आपला पेपर 1 झाला त्याचं व्हिडिओ सोल्युशन. मागच्या लेक्चर पर्यंत आपण सक्सेसफुली क्वेश्चन 1 कंप्लीट केलाय. क्वेश्चन 1 मध्ये जेवढे पण काही न्यूमरिकल्स आपल्याला विचारले होते तेवढे सगळे आपण कंप्लीट केले. सेम तुम्हाला व्हिडिओज युट्यूबवर अवेलेबल असतील, सेम आपल्या वेबसाईटवर पण अवेलेबल असतील. मित्रांनो, जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. जे मुलं लाईव्ह येतात त्यांना नक्कीच फायदा होतोय. त्यांचे डाऊट लाईव्ह लेक्चर मध्येच क्लिअर होत आहे. तुम्ही पण नक्की लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे जे डाऊट असतील की सर मी असं केलं होतं किंवा माझं आन्सर हे आलं होतं, तर सगळं मॅच होणार. ओके, मॅच इन द सेन्स, जर तुमचं बरोबर असेल तर माझ्या आन्सरला मॅच होईल, जर काही चुकलं असेल तर तुम्हाला कळून जाईल. ओके, आता आपण ह्या सेम पेपर 1 चं सोल्युशन PDF फॉर्मॅट मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. कोणी ते डाउनलोड केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिसेल. ओके, सिमिलर आपल्या वेबसाईटची पण लिंक दिसेल. नक्कीच वेबसाईटला व्हिजिट करा मित्रांनो. जे काही मटेरियल फ्री मध्ये अवेलेबल आहे वेबसाईटवर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याच्यासाठी आपण ऑलरेडी युट्यूबवर एक 15 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो बघून घ्या की वेबसाईटला कसं हँडल करायचं. ओके, इझी वे आहे, काही अवघड नाहीये. सेम आपलं ऍप्लिकेशन, मोबाईल ऍप्लिकेशन पण लॉन्च होणार आहे. 10 ते 15 दिवसात ते ऍप्लिकेशन लॉन्च होऊन जाईल. सगळ्यांना त्याची लिंक मिळेलच. नक्की डाउनलोड करा. ओके, आता आपण विदाउट वेस्टिंग टाइम आपण काय करतोय, क्वेश्चन 2 ला स्टार्ट करतोय. आज क्वेश्चन 2 मधला पहिलाच क्वेश्चन अतिशय सोपा आणि जास्त मार्काला विचारलाय, म्हणजे 15 मार्क्सला विचारलाय. क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला SFD BMD विचारली होती 15 मार्काला. असतात मित्रांनो, ज्याला तेवढ्या मार्काचं वेटेज नाही द्यायला पाहिजे असे पण क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. ते क्वेश्चन आपल्या फायद्याचे राहतात, जेणेकरून आपल्याला त्याच्यात काय करावं लागतं, तर आपल्याला त्याच्यामध्ये मार्क्स आले पाहिजे एवढं फक्त आपल्याला कळालं पाहिजे. ओके, मार्क्स कसे घेता येईल असे क्वेश्चन अटेम्प्ट करून. पण मित्रांनो, त्याला जोडून जे क्वेश्चन आलेले होते त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण की क्वेश्चन 2 जर तुम्हाला हात लावायचा आहे तर त्यातला नुसता एक क्वेश्चन 15 मार्काचा येऊन चालणार नाही. त्यातले तुम्हाला अजून 2 क्वेश्चन आले पाहिजे, आणि ते जर येत असतील तरच या सोप्या क्वेश्चनला तुम्ही हात लावायचा होता, नाही तर तुम्ही दुसऱ्या क्वेश्चन कडे वळू शकत होते. असो, आता तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजे मित्रांनो. एक कॅल्क्युलेटर, सर्वात महत्वाचं. दुसरं क्वेश्चन पेपर. ओके, मी इथं क्वेश्चन लिहिणार नाही. तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल, त्यातला क्वेश्चन बघायचा, मी बरोबर लिहितोय का ते बघायचं. चला लक्ष द्या. ऑब्व्हियसली मी बरोबरच लिहिणार आहे मित्रांनो. तुम्हाला त्याचं सोल्युशन पण मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. आता लक्ष द्या. आता क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, ड्रॉ SFD BMD. बघा, क्वेश्चन 2 चा ए काय म्हणतो आपल्याला, SFD BMD ड्रॉ करायची, आणि ती कोणाची करायची, तर तुम्हाला जो बीम दिलेला आहे त्या बीमची SFD BMD ड्रॉ करायची. बघा लक्ष द्या, बीम कसा दिलाय, एक ओव्हरहँग स्पॅन आहे, बाकी सिम्पली सपोर्टेड आहे. इथे तुम्हाला 80 किलो न्यूटन पर मीटरची UDL दिलेली आहे, आणि इथे तुम्हाला 15 किलो न्यूटनचा लोड दिलेला आहे. ओके, आणि हे डिस्टन्स तुम्हाला दिलंय 3 मीटर 3 मीटर, आणि इकडे 2 मीटर 2 मीटर 3 मीटर 3 मीटर. हा A पॉइंट दिलाय, हा B पॉइंट दिलाय, हा C दिलाय, हा D दिलेला आहे. आता हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. अतिशय सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. 15 मार्काच्या वेटेज वाला नव्हता, पण तरी पण त्याला जे ऍड 2 क्वेश्चन होते ते लेंदी होते, म्हणून एखाद्याने एकदम एक्साइटमेंट मध्ये SFD BMD सोपी आली तो घेतला असेल, तर पुढचा ट्रस्ट सॉल्व्ह करायला त्याला वेळ लागला असेल, आणि त्याच्या पुढे आय थिंक मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम होता. असो, लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिले दिलेल्या डायग्राम मध्ये SFD BMD ड्रॉ करताना मित्रांनो, मी इथे तुम्हाला डिटेल सांगणार नाही. आपली सिरीज याच्यासाठीच आहे, फक्त तुम्हाला जे मी सोल्युशन दिलेलं आहे PDF फॉर्मॅट मध्ये त्याचं व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवतोय. ते सोल्युशन, ते क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतोय. SFD BMD कशी काढायची, त्याचे रूल्स काय असतात, या सगळ्या गोष्टी आपण जे डिटेल कोर्स शिकू स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा, त्याच्यामधला तो पार्ट आहे. आता सध्या आपला तो लुकआउट नाहीये. आपला लुकआउट काय की मला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि तो तुम्हाला समजला पाहिजे.
मला तर सॉल्व्ह करता येणारच आहे, ऑलरेडी तुम्हाला मी सोल्युशन त्याचं दिलंय. असं लक्ष द्या. आता सर्वात पहिले एसएफडी बीएमडी ला अप्रोच होताना एसएफडी बीएमडी स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं आपलं काय असतं, तर आपल्याला सगळे फोर्सेस अननोन आहे का नाही ते चेक करावं लागतं. जर माझ्याकडे सगळे फोर्सेस अननोन नसतील तर ते फोर्सेस मला काढून घ्यावा लागतात विथ द हेल्प ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन. मग तुम्ही म्हणणार सर इथं तर 80 माहिती आहे, 15 माहिती, पण अरे मित्र हा ज्या रिएक्शन्स आहे या आर ए आणि आर सी, ज्या काही आपल्याला रिएक्शन्स दिलेल्या आहे, कोणत्या, आर ए आणि आर सी, ह्या पण एक टाइप ऑफ फोर्सच आहे ना, आणि तो पण मला अननोनच आहे. म्हणजे सर्वात पहिले माझं काम काय असणार आहे, एसएफडी बीएमडी ड्रॉ करण्याच्या अगोदर माझं सर्वात पहिलं काम काय असणार आहे, इक्विलिब्रियम कंडिशन यूज करायच्या आणि रिएक्शन्स फाइंड आउट करायच्या. कळलं का मला सांगा. आता सर्वात पहिले मी काय लिहितो, फाइंड आउट रिएक्शन्स. आणि कशा रिएक्शन्स फाइंड आउट करतो आपण, बाय युजिंग इक्विलिब्रियम कंडिशन्स. मला काय करायचंय, इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करायचे आणि काय करायचंय, रिएक्शन्स फाइंड आउट करायचे. मग आता सर्वात पहिले आपल्या दिलेल्या बीमवर कोणते हॉरिझॉन्टल फोर्सेस आहे का, तर तुम्ही म्हणणार नाही सर, बरोबर आहे. आपल्या दिलेल्या बीमवर फक्त व्हर्टिकल फोर्सेस दिसत आहे आणि त्याची मुवमेंट आपण घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला दोन इक्विलिब्रियम कंडिशन यूज करता येईल. पहिली समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, दुसरी समेशन ऑफ मुवमेंट ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. आता समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय मित्रांनो, हे जर कोणाला माहिती नसेल तर आपलं थेरी ऑफ स्ट्रक्चरची दी फ्री सिरीज चालू आहे युट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, तीच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपल्या वेबसाईटवर तुम्हाला दिसेल. त्या सिरीज मध्ये पहिलंच इंट्रोडक्शनच्या लेक्चर मध्ये मी मुवमेंट कशी घ्यायची हे सांगितले, किंवा समेशन ऑफ एफ वाय म्हणजे काय, समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे काय, सगळं सांगितले. बेसिक असतं मित्रांनो, मेकॅनिक्स सगळ्यांचा झालेला असतो. जरी डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला आले तरी पण मेकॅनिक्स मॉस, तुम्हाला मॉस तर आहेच, टॉस तर आहेच. डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला जरी आले तरी पण तिथे सॉम तुम्हाला द्यायचंच आहे. म्हणून सगळ्यांना माहिती आहे की समेशन ऑफ एफ वाय म्हणजे काय. मग समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस. आता नुसती सम आणि अल्जेब्रिक सम याच्यामध्ये फरक आहे, तो मी तुम्हाला इथं सांगणार नाही. का बरं नाही सांगणार, ऑलरेडी सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये, लक्ष द्या. मग आता समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे व्हर्टिकल वरती जाणारे पॉझिटिव्ह घेणार, खाली जाणारे निगेटिव्ह घेणार, म्हणजे आर ए प्लस आर बी इज इक्वल टू, आता युडीएल ला फोर्स मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलंय, ते लेक्चर पण तुम्ही बघून घेणार, युट्यूब वर अवेलेबल आहे. प्लस 15 म्हणजे माय आन्सर विल बी आर ए प्लस आर सी. ऍक्च्युली हा ते आर बी लिहायची सवय नेहमी, आर ए प्लस आर सी इज इक्वल टू, तुमचा आन्सर किती आलं बघा, 255 किलो न्यूटन आन्सर आलंय का चेक करा. 255, 255 किलो न्यूटन. जर हे आन्सर तुमचा आला असेल मित्रांनो तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला नेक्स्ट काय करायचंय, नेक्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन यूज करायची, समेशन ऑफ मुवमेंट. आता पॉइंट मग कोणत्या तरी एका सपोर्टला तुम्ही करू शकता, कोणत्या तरी एका सपोर्टला तुम्ही मुवमेंट घेऊ शकतात. मग कोणता सपोर्ट, तुमच्याकडे दोन चॉईस आहे, एक तर मी ए सपोर्टला घेईल सर किंवा मी सी सपोर्टला घेईल. कोणत्या तरी एका सपोर्टला तुम्हाला उभं राहायचंय आणि बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करायची किंवा मुवमेंट तुम्हाला घ्यायची. पण कंडिशन काय की आपलं सिंपल कसं होईल, कसं माझं आन्सर सिली मिस्टेक होणार नाही, कसं मी सोप्या पद्धतीने करू शकतो, त्या हिशोबाने आपल्याला पॉइंट सपोर्ट निवडायचा आहे. जर मी सी सपोर्टला घेतली तर जर आम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये कोणाला प्रॉब्लेम येऊ शकतो, मला येणार नाही, तुमच्या मधला कोणाला तरी प्रॉब्लेम येऊ शकतो, तर मी सोप्यात सोपं सांगतो ए सपोर्टला घ्यायची, कारण की त्याला लागूनच युडीएल आहे, म्हणजे युडीएल ची डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना आपली मिस्टेक होणार नाही. म्हणजे मी काय इथं घेतो, समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. मग आता ए ला मुवमेंट घ्यायची आहे, याचा अर्थ डायरेक्ट ए पॉइंटला उभं राहायचं, राईट साईडला बघायचं. परत एकदा इथं रूलची गोष्ट आली आणि मी तुम्हाला सांगितलंय तुमचं प्लेग्राऊंड आहे, तुम्हाला काय करायचंय, रूल सेट करायचा आहे. रूल काय सेट करायचा आहे की सर जेव्हा मी लेफ्ट साईडला बघेल
तेव्हा क्लॉकवाईज माझा पॉझिटिव्ह असणार आहे, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट माझी निगेटिव्ह असणार आहे. पण तेच जर मी राईट साईडला बघत असेल तर एक्झॅक्ट लेफ्ट साईडच्या उलट घ्यायचंय. राईट साईडला बघत असताना क्लॉकवाईज मुवमेंट माझी काय येणार, निगेटिव्ह येणार, अँटी क्लॉकवाईज काय येणार, पॉझिटिव्ह येणार. हे माझे रूल आहे. तुम्ही तुमचे रूल तुमच्या क्वेश्चन साठी सेट करू शकता, त्याला तुम्हाला कंपल्शन नाही. किंवा तुम्हाला कोणी असंच सांगत असेल की हे असंच घ्या तसंच घ्या, असं काहीच नाही मित्रांनो. क्वेश्चनच्या सुरुवातीला तुम्हाला रूल सेट करायचा आहे. स्टार्ट टू एंड, क्वेश्चन संपेपर्यंत जिथे जिथे तुम्हाला त्याची गरज पडेल तिथे तिथे तुम्हाला तो अप्लाय करायचा आहे. ओके, कळतंय? क्वेश्चन संपला, रूल संपला, दुसरा क्वेश्चन, नवीन रूल. पाठ करायचं नाही, पण फॉलो करायचे. आपण सेट केलेले रूल आपणच फॉलो करायचे असतात. आता मी राईट साईडला बघतोय म्हणजे क्लॉकवाईज निगेटिव्ह घेणार मी. आता 80 ची मुवमेंट घ्यायची, ती क्लॉकवाईज येणार माझी, म्हणजे -80 इंटू 3 इंटू 3/2 हे माझं युडीएल ची मुवमेंट झाली. प्लस आरसी इंटू 6 -15 इंटू हे किती डिस्टन्स होतं, 3 आणि 3 6 आणि 2 8 इज इक्वल टू 0. म्हणजे इथून मला आरसी भेटेल आणि एकदा आरसी आला का त्याची व्हॅल्यू मी वरती पुट केली का मला आर ए पण भेटून जाईल. करा कॅल्क्युलेट. आरसी आणि आर ए किती येतो, करा कॅल्क्युलेट. आरसी आणि आर ए किती येतो, करा कॅल्क्युलेट पटकन. तुम्ही पण करा, मी पण करतो. आरसी तुमचा 80 किलो न्यूटन आलाय का चेक करा. आणि 80 जर याच्यात पुट केला तर आर ए तुमचा 175 किलो न्यूटन समथिंग येतो. चेक करा, बरोबर आलाय का, चेक करा. ओके, आता आरसी आणि आर ए मला भेटला. आरसी किती भेटला, 80 किलो न्यूटन, आणि आर ए किती भेटला तुम्हाला, 175 किलो न्यूटन. ओके, म्हणजे आता मला गिवन जी डायग्राम दिलेली होती एमपीएससी ने, त्या डायग्राम मध्ये सगळे फोर्सेस मला कळाले. सगळे फोर्सेस कळाले म्हणजे मी आता एसएफडी पण ड्रॉ करू शकतो आणि बीएमडी पण, म्हणजे मुवमेंट पण घेऊ शकतो आणि शेअर फोर्स पण काढू शकतो. मग आता माझं काम काय राहिलं, मला दिलेले जे फोर्सेस आहे त्यांच्यापासून प्रोजेक्शन घ्यायचे. काय करायचंय, प्रोजेक्शन घ्यायचे. ओके, मग प्रोजेक्शन घेणं म्हणजे काय सर, की जिथं जिथं लोडिंग माझी चेंज होते तिथं तिथं मी सरळ सरळ खाली प्रोजेक्शन घेणार. बघा, लक्ष द्या. असे प्रोजेक्शन ओढून घ्यायचे खाली, जिथं जिथं लोडिंग चेंज होते तिथं सगळीकडे. ओके, म्हणजे आपल्याला एसएफडी काढताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. मग आता लक्ष द्या. आता एसएफडी शेअर फोर्स डायग्राम मी तुम्हाला डायरेक्ट सुद्धा काढून देऊ शकतो विदाउट कॅल्क्युलेशन, फक्त यूज ऑफ कॅल्सी. पण हे मी तुम्हाला जेव्हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल शिकवेल ना तेव्हा सांगेल की शेवटचे मला 5 मिनिटं बाकी सर, आणि मी एसएफडी बीएमडीचा क्वेश्चन सोडलेला आहे, तो मला आता शेवटच्या 5 मिनिटात करायचा आहे. 5व्या मिनिटाला एक्झामिनर एमपीएससी वाला माझा पेपर ओढणार आहे आणि त्या 5 मिनिटात जर मला 8 पैकी 8 मार्क घ्यायचे असतील विदाउट कॅल्क्युलेशन, फक्त एसएफडी ड्रॉ करायचे असेल, एखादा, खरं तर फक्त डायग्रामच चेक केली जाते एसएफडी बीएमडीची, तुमची कॅल्क्युलेशन चेक करत नाही, एवढा वेळ नसतोच ना, तो युनिव्हर्सिटी वाल्याकडे असतो ना एमपीएससी वाल्याकडे असतो. पण एखादा खडूसच असला आणि त्याला कॅल्क्युलेशनच पाहिजे असतील तर मग त्या शेवटच्या 5 मिनिटात तो 8 पैकी तुम्हाला 6 मार्क तरी देईल फक्त डायग्रामला, किंवा 5 मार्क तरी देईल फक्त डायग्रामला. आणि मग त्या 5 मिनिटात मी 5 मार्क कसे घेऊ हे मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल जेव्हा आपला कोर्स, जेव्हा तुम्ही कोर्सला एनरोल करणार किंवा जेव्हा आपलं सॉमचं लेक्चर सुरू होईल तेव्हा. आता सध्या इथे मी तुम्हाला डिटेल कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे. शेअर फोर्सचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, बेंडिंग मोमेंटचे कॅल्क्युलेशन कसे करायचे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. सर्वात पहिले शेअर फोर्सचं कॅल्क्युलेट करताना एक लक्षात ठेवायचं, पहिला रूल, प्रत्येक पॉइंटला मला 2दा शेअर फोर्स कॅल्क्युलेट करायचंय, पहिलं. आणि दुसरं, शेअर फोर्स कॅल्क्युलेट करताना मला कोणत्या तरी एका साईडला बघत चालायचंय. म्हणजे जर मी लेफ्टला बघत असेल तर मला फक्त लेफ्टलाच बघून पहिले लेफ्टला त्या पॉइंटवर उभं राहायचं, लेफ्टला बघायचं, काही असेल तर घ्यायचं, नसेल तर नाही घ्यायचं, थोडस एक स्टेप मागं सरकायचं. तिथंच आहे मी त्याच पॉइंटला एक स्टेप मागं सरकलो आणि जो फोर्स असेल तो घेतला. अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह घेतला, डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह घेतला. एवढंच लक्षात ठेवा, एका पॉइंटला 2दा आपल्याला सरकायचंय. एकदा त्या एक्झॅक्ट पॉइंटवर उभं राहायचंय आणि लेफ्ट साईडला बघायचं. तर मी लेफ्ट साईडलाच बघून कॅल्क्युलेशन करतो. कोणी राईट साईडला बघून करत असेल तर ते करू शकता, कंपल्शन नाहीये इथे. उत्तर आलं पाहिजे. पण तुम्ही लेफ्ट पासून सुरुवात करताय
आणि राईटला बघत चालताय तर कॅल्क्युलेशन वाढतील. पण तेच तुम्ही लेफ्ट पासून सुरुवात करताय आणि लेफ्टलाच बघत चालताय तर कॅल्क्युलेशन कमी होतील. ओके, म्हणजे मी जर लेफ्टला बघतोय, पहिला ए पॉइंट आहे, तर पहिले शिअर फोर्स ऍट ए एल मी म्हणणार त्याला. असेल तर घेईल, नसेल तर नाही घेणार. थोडस त्याच्या साईडला सरकणार, त्याच पॉइंटला ए पॉइंटला त्याला L1 म्हणणार. मी बघतो कुठे आहे, तोंड माझं कुठे आहे, लेफ्ट साईडलाच आहे, मी साईड बदलणार नाही. थोडस फक्त पाय मागं घेतला एक स्टेप, लेफ्टलाच बघतोय. फोर्स असेल तर घ्यायचा, नसेल तर नाही घ्यायचा. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, रूल हा तुम्ही सेट केलाय. मग आता जे मी सांगितलं ते तुम्हाला इथे लिहून दाखवतो बघा. सेकंड याच्यात आपल्याला काय करायचंय, शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. मग शिअर फोर्स कॅल्क्युलेट करताना मी काय सांगितलं, प्रत्येक पॉइंटला दोनदा, म्हणजे प्रत्येक पॉइंटला दोनदा म्हणजे मी ए पासून सुरुवात करतो. तर ए ला एक्झॅक्ट ए ला उभं राहायचं. एक्झॅक्ट ए ला उभं राहिल्यानंतर लेफ्ट साईडला बघायचं. मग इथं लिहिणार कसं मी, शिअर फोर्स ऍट ए एल. मग तुम्ही मला सांगा, एक्झॅक्ट ए ला उभे, एक्झॅक्ट ए म्हणजे एक्झॅक्ट आर एच्या पॉइंटवर उभे, तर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर उभं राहता आणि लेफ्ट साईडला बघताय तर तुम्हाला खालचं दिसणार आहे का? कोणाला खाली डोळे आहे का? डोळे लेफ्ट साईडलाच असतील ना आपले, म्हणजे समोर काय येतंय माझ्या तेच दिसल ना. ना वरती काय, ना खाली काय, ना मागे काय. हा, 360 डिग्री आपले डोळे फिरतात का? कोणाचे फिरत असतील तर सांगा. म्हणजे त्याला कारला परत कॅमेरा 360 घ्यायची गरज नाही. तर असं होत नाही मित्रांनो. मग आता ए पॉइंटला जर तुम्ही उभे राहिले, लेफ्टला बघताय, तर कोणताच फोर्स नाहीये, म्हणजे 0 किलो न्यूटन. ओके, आता त्याच पॉइंटला थोडस एक स्टेप मागे सरकायचं. शिअर फोर्स ऍट ए L1, थोडस एक स्टेप मागे सरकला बघा. त्या पॉइंट पासून थोडस एक स्टेप मागे सरकला. तर जेव्हा एक स्टेप मागे सरकला तेव्हा हा वरती आर्य वाला मला वरती येताना दिसला. फक्त आर्य, युडीएल नाही. युडीएल तर पर मीटर लेंथला आहे. फोर्स मला फक्त काय दिसला, आर्य दिसला. तो किती आहे, 175. आणि वरती चाललाय म्हणजे पॉझिटिव्ह, वरती चाललाय म्हणजे पॉझिटिव्ह. मग हा वरचा जसला तसा कॉपी पेस्ट केला मी, प्लस 175 म्हणजे शिअर फोर्स ऍट एल त्याच पॉइंटला थोडस साईडला सरकल्यावर माझा शिअर फोर्स किती आला, 175 किलो न्यूटन. कळतंय का मला सांगा? थोडस साईडला सरकल्यावर माझा शिअर फोर्स किती आला, 175 किलो न्यूटन. कळतंय का मला सांगा? कळतंय का? ठीक आहे. मग आता नेक्स्ट मला काय करायचंय, ए पॉइंटचा विषय संपला. आता मी कुठे उभं राहणार, बी पॉइंटला राहणार. एक्झॅक्ट बी पॉइंटला उभं राहणार आणि या साईडला बघणार. म्हणजे शिअर फोर्स ऍट बी एल. एक्झॅक्ट बी पॉइंटला उभं राहिलो, लेफ्टलाच बघतोय मी, माझी डायरेक्शन चेंज नाही करत आहे, लक्ष द्या. आता जर मी बी पॉइंटला उभं राहतोय आणि लेफ्टला बघतोय तर कोणता कोणता फोर्स आहे, हा 175 आधीचा सेमच आहे. नवीन कोणता ऍड झालाय, 80 वाला. 80 ची युडीएल नवीन ऍड झाली, पण तिचा डायरेक्शन कुठे आहे, खाली आहे. डायरेक्शन कुठे आहे, खाली आहे. मग जर वरती जाणारे पॉझिटिव्ह घेणार असेल तर खाली जाणारे काय घेणार, निगेटिव्ह. आणि युडीएल ला कशात कन्वर्ट करायचं, फोर्स मध्ये. म्हणजे इथं काय येणार बघा मित्रांनो, हा वरचा तसाच कॉपी पेस्ट करायचा, 175 मायनस 80 इंटू 3. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 8 त्रिक 24, 24 वजा 175 किती होता, -65 येतंय का, चेक करा. चेक करा किती उत्तर येतंय, -65 किलो न्यूटन. ओके, आता बी पॉइंटला घेतलं. आता थोडस बी पॉइंटच्या बाजूला सरकायचं, एकदमच थोडं, एकच स्टेप बी पॉइंटच्या बाजूला. म्हणजे शिअर फोर्स ऍट बी L1 थोडस बाजूला सरकलं, वरचाच असल्या तसा कॉपी पेस्ट केला. आता बाजूला सरकल्यावर बघितलं कोणता नवीन फोर्स ऍड होतोय का बघा. थोडस बाजूला सरकलो, कोणता नवीन फोर्स आहे का, 175 ऑलरेडी मागे काउंट झालाय, 80 ऑलरेडी काउंट झालाय. कोणता नवीन फोर्स आहे का, नाही. म्हणजे फक्त माझा तोच फोर्स येणार. ओके, नवीन कोणताच ऍड नाही झालाय, म्हणजे हाच येईल फायनल. परत एकदा, नवीन कोणताच नाहीये. म्हणजे बी पॉइंटचा पण विषय संपला. एका पॉइंटवर दोनदा घ्यायचा. आता मी सी ला, एक्झॅक्ट सी पॉइंटला उभं राहील. एक्झॅक्ट सी पॉइंटला शिअर फोर्स ऍट सी एल. आता मला सांगा, जेव्हा सी ला उभं राहतोय परत एकदा कोणता नवीन फोर्स ऍड झालाय का, ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट झालाय का नवीन फोर्स, तोच 175 आहे, तोच 80 जो ऑलरेडी मागा काउंट झालाय. एवढ्या डिस्टन्स मध्ये कोणता फोर्स आहे का, नाही.
म्हणजे जसल्या तसा वरचा कॉपी पेस्ट होईल -65 किलो न्यूटन. आता परत एकदा शिअर फोर्स ऍट सी L1 थोडस साईडला सरकायचं. आता काय करायचं, थोडस साईडला सरकायचं, एक स्टेप मागे गेलो. आता नवीन फोर्स कोणता आला, 80 वाला. आता माझ्या डोळ्यासमोर नवीन फोर्स कोणता आला, 80. मग वरचा तसाच कॉपी पेस्ट करायचा आणि वरती जाणारा 80 आहे म्हणजे अपवर्ड काय येतात +80, म्हणजे तुमचं उत्तर आलं 15 किलो न्यूटन. कळतंय का मला सांगा. प्रत्येक पॉइंटला दोनदा मला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचं. आता एक्झॅक्ट मी कुठे गेलो, एक्झॅक्ट डी पॉइंटला गेलो, एक्झॅक्ट डी पॉइंटला, म्हणजे शिअर फोर्स ऍट डी एल, एक्झॅक्ट डी पॉइंटला गेलो. तर एवढ्या सी टू डी मध्ये कोणता नवीन फोर्स ऍड झालाय का नाही, मग वरचा तसल्या तसा कॉपी पेस्ट करायचा 15 किलो न्यूटन. आता थोडस साईडला सरकलो, थोडस साईडला असं लटकलो. जेव्हा थोडस साईडला लटकलो तेव्हा शेअर फोर्स ऍट डी L1 वरचा तसाच कॉपी पेस्ट झाला 15 आणि परत आता डाऊनवर्ड 15 आला, म्हणजे -15 इज इक्वल टू 0 किलो न्यूटन. स्टार्टिंगला 0, एंडला 0, म्हणजे माझी एसएफडी एकदम परफेक्ट येणार. हे मला इथून कळलं. कळतंय का मला सांगा. कळतंय का सांगा. कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये, काही डाऊट असेल तर कमेंट करा. सर इथला पॉइंट नाही कळाला, तिथला पॉइंट नाही कळाला, किंवा हे असंच का तसंच का. बिंदास तुम्ही युट्यूबवर कमेंट करू शकता मित्रांनो. मला पर्सनल मेसेज करू शकता की सर एसएफडी बीएमडी आम्हाला जमतच नाही. तर एक लेक्चर तुम्ही फक्त एसएफडी बीएमडी वर घ्या, तर ते तुम्हाला लाईव्ह लेक्चर, लाईव्ह फॉर्मॅटमध्ये एसएफडी बीएमडी वर आपण स्पेशल लेक्चर घेऊ. ओके. किंवा आपल्या वेबसाईटवर तुम्हाला ऑलरेडी मी मुलांच्या रिव्हिजन घेतलेल्या आहे थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या, तर त्याच्यात तुम्हाला एसएफडी बीएमडीचं लेक्चर भेटेल वेबिनार्स मध्ये. तुम्ही चेक करा, वेबसाईटवर अवेलेबल असेल. तिथं बेसिक पासून मी एसएफडी बीएमडी तुम्हाला शिकवली. ओके. किंवा नवीन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो, मला सांगा, आपण सगळं कव्हर करू. एक सुद्धा मार्क तुमचा जाऊ देणार नाही, एक मार्क सुद्धा जाऊ देणार नाही. तुम्हाला बेसिक पासून उचलणार. कळतंय का मला सांगा. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन मित्रांनो कळाले असतील अशी आशा करतो. आता आपल्याला एसएफडी ड्रॉ करायची, म्हणजे एक सरळ लाईन ड्रॉ करायची, जिला मी बेस लाईन म्हणणार, जिच्या खाली निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. मग आता लक्ष द्यायचं. पहिला काय आहे, एसएफ ऍट ए लेफ्ट 0 आहे, म्हणजे इथे 0 मी ऑलरेडी मार्क केला. त्याच्यानंतर त्याच पॉइंटला 175 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याच पॉइंटला मला 175 पॉझिटिव्ह द्यावा लागेल. पॉइंट मार्क करून घेतोय मी. मग बी पॉइंटला किती आहे, -65, म्हणजे बी पॉइंटला -65. ओके. त्याच्यानंतर त्याच बी पॉइंटला -65 आहे, थोडं इकडे गेलं तर सी पॉइंटला पण -65, म्हणजे सरळ 65. ओके. परत सी पॉइंटला L1 ला 15 आहे, म्हणजे त्याच सी पॉइंटला मला वरती जायचंय आणि इथे किती घ्यायचं आहे, 15. ओके. मग आता डी पॉइंटला परत एकदा 15च आहे आणि परत डी पॉइंटला लास्टला किती आहे, 0. आता मी काय करेल, हे जॉईंट करून घेईल. ओके. आता यूडीएल असल्यामुळे आपली इन्क्लाइन डायग्राम आली, सरळ, परत सरळ, परत सरळ आणि सरळ. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. याला इथं लिहायचं एसएफडी इन किलो न्यूटन. एसएफडी इन किलो न्यूटन. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही डायग्राम वर नंबर्स लिहिताना तेव्हा तुम्हाला तिथे युनिट लिहायची गरज नाही, ते जास्त जरा खिचडी होऊन जाते. तुम्हाला खाली जसं आपण त्याचं नाव देतो ना, तिथे लिहायचं एसएफडी इन किलो न्यूटन. इनफ, चांगलं दिसतं आणि जास्त गोंधळ पण तिथे होत नाही. ओके. शेअर फोर्स डायग्राम कळाली का मला सांगा. कळाले असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि सर्वात महत्वाचं, कळालं असेल तर लाईक करा मित्रांनो. त्या लाईक करण्याचा ना तुम्हाला फायदा आहे ना मला फायदा आहे. मला एवढंच कळतं की तुम्हाला कळालेलं आहे आणि मी इथून पुढे पण त्याच पद्धतीने शिकवू. चला स्क्रीनशॉट काढा. ओके. आता ह्या एसएफडी डायग्राम मध्ये कोणता तरी एक पॉइंट इंट्रोड्यूस झालाय. बोरा, कोणता पॉइंट आहे तो सांगा. कोणता तरी एक पॉइंट इंट्रोड्यूस झालाय, त्याच्याकडे मला स्पेशल अटेन्शन द्यावं लागेल. कोणता पॉइंट आहे तो सांगा मला, पटकन बोला. एमपीएससी 2023 मेन्स कार्यकर्ते, कोणता एक नवीन पॉइंट झालाय की जिथे मला लक्ष द्यावं लागेल, सांगा. हा पॉइंट झालाय ना इथं बघा. शेअर फोर्स डायग्राम त्याचं नेचर चेंज करते ना, म्हणजे हा एसएफ
SF0 वाला पॉइंट आहे ना, मग SF0 वाल्या पॉइंटला तुम्हाला हे माहितीये की तिथे बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय आहे ते बोला पटकन. तिथे शिअर फोर्स त्याचं नेचर चेंज करतं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे शिअर फोर्स जिथं 0 असतो तिथे बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय येते पटकन फास्ट येत आहे तुम्हाला. आणि हा डायरेक्ट रिक्रुटमेंट वाल्यांना सुद्धा क्वेश्चन असतो, सांगा पटकन. जिथे शिअर फोर्सची व्हॅल्यू एसएफडी आपलं नेचर चेंज करते तिथे बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय असते. तुम्ही चॅटिंग सुद्धा करू शकतात जे लाईव्ह मुलं येते. ओके, किती असते मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट असते ना, जिथे शिअर फोर्स एसएफडी 0 होते त्या पॉइंटला बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू मॅक्झिमम येते आणि ते तुम्हाला प्रूव्ह पण करून दाखवेल मी. ओके, पण ते मॅक्झिमम काढताना तुम्हाला डिस्टन्स माहिती पाहिजे ना, मग तुम्हाला एवढं डिस्टन्स काढावं लागेल. जर याला तुम्ही एक्स म्हटले तर एवढं डिस्टन्स तुमचं काय येईल 3 - x. आता इथे तुम्हाला काय करायचंय सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल यूज करायचं आणि सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल काही वेगळी कन्सेप्ट नाही मित्रांनो. इयत्ता 9वी इयत्ता 10वीला तुम्ही सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल शिकले तेच तुम्हाला इथे रिपीट करायचंय. बघा सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल म्हणजे जिथं डमरू तयार होतो ना, बघा आता हा डमरू तयार झाला, याला मी डमरूच म्हणतो, हा डमरू तयार झाला, या डमरूला दोन ट्रायंगल तयार झाले एक्झॅक्टली अपोजिट. आपल्याला काय करायचंय हाईट डिवायडेड बाय बेस इज इक्वल टू हाईट डिवायडेड बाय बेस. ओके, म्हणजे 175 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 65 डिवायडेड बाय 3 - x. आणि याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं कॅल्सी मध्ये शिफ्ट सॉल्व करून तर तुमचा एक्स येईल 2.1875 मीटर. एवढे डिजिट घ्यायची गरज नाही, पण चेक करा कॅल्सीवर डायरेक्ट शिफ्ट सॉल्व केलं किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून जरी सॉल्व केलं तरी तुमचं आन्सर येतं 2.2187. घ्यायची गरज नाही, पण ठीक आहे असो. ओके, म्हणजे तुमचं इथलं डिस्टन्स किती आलं 2.1875 मीटर. ओके, आणि मला ते डिस्टन्स का लागतंय मित्रांनो, मला त्या पॉइंटला मुवमेंट काढायची ना. मग मुवमेंट म्हणजे काय फोर्स इंटू डिस्टन्स ना. मग ह्या एक्झॅक्ट हा जो 0SF वाला पॉइंट आहे तो किती डिस्टन्स वर आहे सपोर्ट पासून, तर तो मी आता काढला 2.1875. कसा काढला, दोन डमरू तयार झाल्यानंतर आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. पण लक्ष द्या ते ट्रायंगलच व्हायला पाहिजे ना, इथं असा पॅराबोला असला मग त्याला तुम्ही करणार तर तसं नाही चालणार. ओके, मग त्याला वेगळी मेथड आहे, तिथे शिअर फोर्स तुम्हाला 0 करावा लागतो आणि मग इक्वेशननी सॉल्व्ह करावं लागतं. असो, सध्या आपला तो लुकआउट नाही. आता मला नेक्स्ट काय करायचंय बघा, नेक्स्ट काय करायचंय थर्ड ह्याच्यात बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स. मग आता सर्वात पहिले मला बेंडिंग मुवमेंट ऍट ए काढायची, मुवमेंट ऍट ए लेफ्ट साइड. आता तुम्हाला ए सपोर्ट कसा दिसतोय, सपोर्ट ए कसा दिसतोय, सपोर्ट ए कसा दिसतोय सिम्पली सपोर्टेड दिसतोय ना. आणि जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर एक गोष्ट तुम्ही फिक्स केली, जसा 2 चा टेबल पार्ट आहे तसा सिम्पली सपोर्टेड एंडला अंटिल अँड अनलेस कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट येत नाही, काहीच नसेल आणि सिम्पली सपोर्टेड एंड असेल तर तिथे मुवमेंटची व्हॅल्यू ऑलवेज काय पाहिजे 0. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मुवमेंट ऍट ए मी काय लिहिल सांगा, मुवमेंट ऍट ए मी काय लिहिल 0. आता ए चा विषय संपला. आता एक्स पॉइंटला जिथे माझा शिअर फोर्स 0 होता, मग एक्स पॉइंटला मला उभं राहायचंय आणि कुठं बघणं तुम्हाला परवडेल, राईटला परवडेल का लेफ्टला, तर तुम्ही म्हणणार सर लेफ्टलाच बघू, जरा कॅल्क्युलेशन कमी दिसतंय. मग आता लेफ्टला बघितलं तर लेफ्टला माझे क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 175 इंटू 2.1875 मायनस 80 इंटू 2.1875 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. म्हणजे मुवमेंट ऍट एक्स एल लेफ्ट किती आली बघा, सर्वात मॅक्झिमम येणार ही व्हॅल्यू तुम्हाला कळेल, पण ती किती आली कॅल्क्युलेट करा, किती आली कॅल्क्युलेट करा पटकन फास्ट. 191.41 आली का चेक करा, 191.41 किलो न्यूटन डॉट मीटर. आता मुवमेंट ऍट बी, मुवमेंट ऍट बी लेफ्ट साइड. ओके, मग आता लेफ्टला बघितलेला परवडल का राईटला बघितलेला परवडल, मला राईटला बघितलेलं परवडल, मग मी राईटला बघतो, तुम्ही कुठेही बघू शकता. मग बी ला जर राईटला मी बघितलं तर अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह. मग राईटला काय दिसतंय मला अँटी क्लॉकवाईज 80 वाला दिसतोय, म्हणजे मायनस सॉरी राईटला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे प्लस 80 इंटू
380 इंटू 3 मायनस 15 इंटू 5 किती उत्तर आलं बघा. किती उत्तर आलं बघा. 165 आन्सर येतं का चेक करा. 165 आन्सर येतं चेक करा. 8 त्रिक 24 वजा 15 पाचे 75. 165 आलं चेक करा. हे आन्सर किती येतं प्लस मध्ये 165 किलो न्यूटन डॉट मीटर. आता बी ला संपला, एक्स ला संपला, ए ला संपला, आता सी ला. मुवमेंट ऍट सी राईट साइड तुम्ही कुठेही बघू शकता, त्याला काही कंपल्शन नाही. फक्त रूल जे तुम्ही पहिल्यांदा सेट केले होते तेच अप्लाय करायचे. आता राईट साइडला क्लॉकवाईज मी काय घेतो, निगेटिव्ह घेतो, म्हणजे -15 इंटू 2 म्हणजे माझं उत्तर आलं -30 किलो न्यूटन मीटर. ओके. आणि डी पॉइंटला मुवमेंट ऍट डी राईट साइड इथं उभं राहिलं, इकडं काय दिसतंय, संपलंय ना सगळं, 0 किलो न्यूटन मीटर. ओके. हे झाले माझे बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स. मग आता बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन झालेले असले तर आपण इथे डायग्राम ड्रॉ करायला मोकळं. लक्ष द्या. आता मी सर्वात पहिले एक डॅटम लाईन काढली, काय केली, एक बेस लाईन काढली, आणि आता मी फक्त पॉइंट मार्क करत जाणार आहे मित्रांनो, फक्त पॉइंट मार्क करत जाणार आहे. लक्ष द्या. आता मुवमेंट ऍट ए लेफ्टला काय इथे 0, त्याच्यानंतर मुवमेंट ऍट एक्स किती आहे 191, म्हणजे इथं आली 191.41. त्याच्यानंतर बी ला किती आहे 165, म्हणजे थोडीशी खाली येईल ती 165. त्याच्यानंतर सी ला किती, डायरेक्ट -30, म्हणजे इथं मला -30 दाखवावं लागेल. खाली मायनस, वरती प्लस. मग आता युडीएल असल्यामुळे सेकंड डिग्री पॅराबोला येईल मित्रांनो, सेकंड डिग्री पॅराबोला येईल पूर्ण युडीएल मध्ये, आणि नंतर लाईन माझी स्ट्रेट होईल, आणि इकडून इथे डायरेक्ट मला 0 ला मॅच करावं लागेल. कळालं का मला सांगा. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. आता परत एकदा इथं एक पॉइंट इंट्रोड्यूस झाला मित्रांनो, पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. मग पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आपल्याला का नोटीस करावा लागतो, कारण की 15 मार्काचा क्वेश्चन आहे. एसएफडी मध्ये सगळे पॉइंट आपण दाखवले पाहिजे, आणि त्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पण आला पाहिजे. मग पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरची प्रॉपर्टी आपल्याला काय माहितीये, तिथे जिथे ज्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट डायग्राम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होते, किंवा जिथे बेंडिंग मुवमेंट डायग्राम 0 असते, त्याला पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतात. आणि त्या पॉइंटला आपल्याला कसं दाखवावं लागतं, तर कोणत्या तरी एका सपोर्ट पासून त्याचं डिस्टन्स किती आहे. मग आता 2 सपोर्ट आहे माझ्याकडे, ए सपोर्ट आणि सी सपोर्ट आहे. सर्वात सोपं दाखवायला कुठून जाईल, सी पासून जाईल ना, सी जवळ आहे. मग या पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरचं डिस्टन्स सपोर्ट सी पासून किती, त्याला मी वाय म्हणतो. ओके. आता याच्या भरपूर मेथड आहे. तुम्ही या ठिकाणी वरती जायचं सरळ इथं, आणि या पॉइंटला उभं राहून मुवमेंटही घेतली 0 समजून, मुवमेंट ऍट y इज इक्वल टू 0, तरी पण तुम्हाला y डिस्टन्स भेटून जाईल. आणि सर्वात सोपं जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर इथं परत एकदा 2 डमरू तयार होत आहे बघा, परत एकदा 2 डमरू तयार होत आहे. सेम परत एकदा सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल वापरा. हाईट डिवायडेड बाय बेस 165 डिवायडेड बाय, याला जर तुम्ही y म्हटलं तर याला तुम्ही काय म्हणणार, 3 मायनस y, म्हणजे 165 डिवायडेड बाय 3 मायनस y इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय y. मग याला क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा कॅल्सी मध्ये शिफ्ट सॉल्व करा. 0.461 तुमचा आन्सर आला असेल तर बघा y ची व्हॅल्यू. किंवा तुम्ही याला ऑर मध्ये काय करू शकता, समेशन ऑफ मुवमेंट ऍट y इज इक्वल टू 0 राईट साइडला. इथं उभं राहून राईट साइडला मुवमेंट घ्यायची, इथून एवढं डिस्टन्स y घ्यायचं, आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन केल्यावर आन्सर हेच भेटणार आहे. कळतंय का मला सांगा. म्हणजे तुम्ही असं इथं लिहू शकता की CF is 0.461 meter from support C. कळतंय का मला सांगा. कळालं का मला सांगा. 461 कळालं का मला सांगा. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये कमेंट करा, किंवा जे लाईव्ह आहे ते चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता, किंवा माइक ऑन करून सांगू शकता.
बोला पटकन, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आशा करतो मित्रांनो सगळं तुम्हाला कळालं असेल. ओके, व्यवस्थित कळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला आवडणार एवढं सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ट्रस्ट सॉल्व्ह करणार. याच्या पुढचा क्वेश्चन लेंदी असेल, वेळ लागेल, पण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. लाईक करायला कंजूसी करू नका. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. लाईक करून मला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. युट्यूबवर आपण युट्यूबर नाहीये. सर्वात महत्वाचं, आपण युट्यूबर नाही. आपण इथे तुम्हाला कसं स्ट्रक्चरल सब्जेक्टला टीचिंग केलं जातं आणि कशी भीती घालवायची ते भीती घालवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुमची स्ट्रक्चर तुम्हाला सोपाच जाणार जर तुम्ही माझ्याकडून तो शिकला तर, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. भीती जाईल आणि पेपर 1 जर तुम्हाला सोपा जात असेल माझ्यामुळे, तर पेपर 2 ला तुम्ही कसे मार्क काढता हे तुम्हीच बघा. ओके, मला सांगायची गरज नाही. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा तो, की त्यांना सांगा. भरपूर मुलांना अजून पण माहिती नाही. अजूनही मला मेसेज येत राहतात, सर व्हिडिओ सोल्युशनचं आम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही आम्हाला शेअर करा. तर तुम्ही मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. कळू द्या सगळ्यांना सोल्युशन मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.